6 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि 6ही लोकांनी वेगवेगळ्या विषयावरती आपली मतं मांडली. आपल्याला जो वेळ देण्यात आलेला होता तो वेळ 7 मिनिटांचा होता आणि 7 मिनिटांमध्ये 5 मिनिट झाल्यानंतर उरलेले 2 मिनिट पुन्हा तुम्हाला एक्स्ट्राचे म्हणून देण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेमध्ये एक लक्षात ठेवायचं, कमीत कमी पहिले 5 मिनिटं तरी बोलत पाहिजे. तुम्हाला जो 7 मिनिटांचा वेळ दिला जातो 5 + 2 म्हणजे तुमचा विषय तुम्ही तिथपर्यंत आणून ठेवायचा आणि मग उरलेल्या 2 मिनिटात समारोपाकडे तुम्ही जायचं असतं. असा वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिल्यांदा नियम असतो. म्हणून 7 मिनिट पूर्ण नाही करता आली तरी हरकत नाही, पण 5 मिनिटापर्यंत आपण बोललं पाहिजे. तर तेवढं एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट अशी आहे की वक्तृत्व स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही भाग घेता तेव्हा साधारणपणे तुम्ही पाठांतर करीत असता आणि पाठांतर केल्यानंतर बरेचदा काय होतं की आपल्याकडून ते आठवलं जात नाही किंवा आपल्याला आठवत नाही. मग अशा वेळी पुन्हा पुन्हा एकच वाक्य सारखं रिपीट होतं. वक्तृत्व स्पर्धेमध्ये वाक्य कधीही रिपीट करायचं नाही. जिथपर्यंत आपल्याला सांगता येतं त्याच्या पुढचं बोलत राहायचं, परंतु थांबायचं नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि दुसरी गोष्ट, आपण जो विषय घेतलेला आहे त्या विषयातली खरोखर तुमचं कौतुक याच्यासाठी आहे. खरं तर हे जिंकणं किंवा न जिंकणं ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु तुम्ही एवढ्या विद्यार्थिनींनी मी म्हणेल की सहभाग घेतला, इथंच तुम्ही विजयी झालेला आहात. सहभाग घेणं म्हणजेच तुम्ही विजयी झाला. तुमच्यासाठी एकदा जोरदार तुम्ही टाळ्या वाजवा. यश मिळालं किंवा नाही हा भाग तो तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास तरी आहे. तुम्हाला तरी वाटलं तरी बोलावं, परंतु ज्यांनी भागच घेतला नाही ते केव्हाच स्पर्धेतून बाहेर पडले. आणि म्हणून तुम्ही स्पर्धेत आहात, तुम्ही फार मोठं काम केलंय म्हणून तुम्ही असं कधी वाटायचं नाही, कधी लक्षात ठेवायचं, परंतु स्पर्धेत मात्र निश्चित भाग घ्यायचा. आता आपल्याला जे विषय दिले होते आपण चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी खरं मांडणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाविषयी मनस्वी बोलली. आर्यानं देशाच्या विकासात महिलांचं योगदान काय आहे ते सांगितलं. समृद्धी बनसोडेनं पण तोच विषय मांडला. संस्कृती बनसोडेनं पण तोच विषय मांडला. तनिष्कानं देशाच्या विकासात महिलांचं योगदान तिला मांडायचं होतं, पण तिचं थोडंसं पाठांतराचा गोंधळ झाल्यामुळं कदाचित तिला ते परिपूर्ण मांडता आले नाही किंवा कदाचित तिनं तेवढी तयारी केली असावी म्हणून तिच्याकडून तेवढं मांडलं गेलेलं असावं. आणि त्याच्यानंतर भूमीनं सावित्रीबाई फुलेंच्याबद्दल 4च वाक्य पण अतिशय जबरदस्त वाक्य बोलली की ज्या वाक्यांच्या माध्यमातून आम्हाला सावित्रीबाई फुले निश्चितपणानं आमच्यापर्यंत तिनं पोहोचवल्या. हे खरं वक्त्याचं आणि योगदान असतं की तुम्ही जे बोलताय 4 वाक्य असली तरी चालते, परंतु ती समोरच्याच्या काळजाला भिडली पाहिजे. ते खरं वक्तृत्व असतं. आणि म्हणून वक्तृत्व करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, वक्तृत्व करताना घाबरायचं नाही. बरेचदा तुम्ही तयारी केली पण तुम्ही मला इथं थोडंसं घाबरलेले दिसला. घाबरायचं अजिबात नाही, कारण ते तुम्ही पाठांतर केलेलं असतं, वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, फक्त ते मांडायचं असतं. पण ते होईल हळूहळू. निश्चितपणानं त्या एक गोष्टी आहेत. सामाजिक योगदानामध्ये खरं तर चांगलं मांडलं तिनं. सगळ्या गोष्टी तिच्या वयाच्या पातळीवर तिनं जे मुद्दे मांडले फार चांगले होते. महाडचा काळेराम सत्याग्रह असेल, बाबासाहेबांनी सामाजिक चळवळीला जी सुरुवात केली ती मी तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा व्याख्यान झालं तेव्हाही मी म्हणालो होतो की बाबासाहेब 1920 नंतर आल्यानंतर चळवळीला सुरुवात केली. आणि जेव्हा बाबासाहेबांनी चळवळीला सुरुवात केली तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे सत्याग्रह केले, पण त्या चळवळीच्या जोडीला बाबासाहेबांनी वर्तमानपत्रांची चळवळ चालू केली होती, जेणेकरून आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवायचं. हे काम वर्तमानपत्रांनी त्या काळामध्ये फार मोठं केलेलं होतं. बाबासाहेबांचं योगदान हे एकाच विषयात, सामाजिक विषयात नाही, त्या अनेक अंगाने आहे. स्त्रियांच्या प्रती आहे, देशाच्या प्रती आहे, सगळ्या जेवढे घटक आहेत या सगळ्यांच्या घटकांच्या प्रती बाबासाहेबांचं जे तुम्ही बोलाल ते सगळं ते पोती पद्धतीच्या संदर्भात सुद्धा आहे. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांचं सर्वात पहिलं आंदोलन जर कोणी केलं असेल या देशामध्ये तर सर्वात पहिल्यांदा आंदोलन बाबासाहेबांनी कोकणामधलं पोती पद्धत बंद व्हावी याच्यासाठी केलेलं ते आंदोलन होतं. आपल्याला माहिती असेल बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल नाकारलं संसदेमध्ये, म्हणून बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब दिसतात. स्त्रियांच्या प्रती पृथ्वीराजा असतील किंवा कामगारांना न्याय असेल, सगळ्याच पातळीवर बाबासाहेबांचं योगदान आहे.
तुम्ही बाबासाहेब जे बाबासाहेबांच्या बद्दल बोला, पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह, महाडचा सत्याग्रह, पर्वतीचा सत्याग्रह, जेवढे पण तुम्ही सांगाल बाबासाहेबांचं योगदान 554 पर्यंत, तर ते सगळं सामाजिक योगदान आहे आणि देशाप्रती ते योगदान फार महत्वाचं आहे. या अंगाने ही मांडणी तिनं तशीच तिच्या डोक्यात पुढे जाऊन ती निश्चितपणाने या सगळ्या गोष्टीचा ओघ निश्चित करेल. फक्त याच्यामध्ये आपण गती प्राप्त करायची, सोडायचं नाही. चांगलं बोलताय तुम्ही सगळेजण, तुम्ही हाच आत्मविश्वास घेऊन शाळेमध्ये वावरायचं, प्रत्येक स्पर्धेत सहभाग घ्यायचा, कळालं का, आणि बोलायचं. निश्चितपणानं तुम्ही सुद्धा तशा पद्धतीची मांडणी करा. देशाच्या विकासामध्ये महिलांचं योगदान या विषयावर आर्यानं चांगली बोलली. खरं आर्या सुद्धा की देशाच्या विकासामध्ये अनेक स्त्रियांचं योगदान आहेच, परंतु सावित्रीबाई फुलेंच्या पासून या योगदानाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. तिनं मुद्दा मांडलेला होता की सावित्रीबाई फुलेंनी परवा सरांनी सुद्धा, भागवतकर सरांनी सुद्धा तो मुद्दा फार छान पद्धतीने मांडला होता की पहिल्यांदा भिडेवाड्यामध्ये शाळा चालू झाल्यानंतर 7 मुली तिथं शिक्षण घ्यायला लागल्या आणि 7 मग समाजानं किती त्रास दिला, काय दिला, परंतु त्याच्यातून सुद्धा विचार करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता महिलांमध्ये सुद्धा कशी आहे ते सांगण्याचं काम या सावित्रीबाईंच्या रूपानं झालेलं दिसतं, जे की मनुस्मृतीनं स्त्रियांचे सर्व अधिकार नाकारलेले होते. म्हणजे आपली मुळातली जी संस्कृती आहे मुलांनो, आता मी काय म्हणतोय कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही, पण आपली जी मूळची संस्कृती आहे ही मातृसत्ताक पद्धती आहे, आपली पुरुष सत्ताक पद्धती नाही. कारण त्याला पूर्व इतिहास आहे. परंतु इथल्या लबाड आणि धूर्त लोकांनी, ब्राह्मणी काव्यबाजांनी इथं तुम्हाला धर्मग्रंथांच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती केली आणि तुम्हाला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवलं आणि मनुस्मृतीसारखा ग्रंथ निर्माण केला. आणि मनुस्मृतीच्या 9व्या अध्यायामध्ये स्त्री म्हणजे पायातली वाहन आणि स्त्री म्हणजे पायातली वाहन पायात भरी, चूल आणि मुलीच्या पलीकडे तिनं जाऊ नये आणि स्त्री केवळ उपभोग्याची वस्तू आहे. तुम्ही मनुस्मृतीत तुम्ही लहान आहात, मला काय म्हणायचं मला लक्षात येणार नाही, परंतु मनुस्मृती जो आपण फक्त उल्लेख ऐकतो त्याच्यामधल्या 9व्या अध्यायामध्ये या संदर्भात आहे. आणि म्हणून पुढे जाऊन जर बघितलं तर याच्या या अगोदर स्त्रियांच्या बद्दलचं योगदान आपल्या इतिहासामध्ये दिसतं. महात्मा फुलेंच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या ताराबाई शिंदे यांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं आपल्याला. ताराबाई शिंदेनी स्त्री पुरुष तुलना नावाचा एक ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथामध्ये सांगितलं होतं की स्त्री आणि पुरुष ही दोघंही समान आहेत. स्त्री आणि पुरुष ही एकाच रथाची चाक आहेत. एखाद्या गोष्टीला जेवढा पुरुष जबाबदार आहे तेवढेच स्त्री सुद्धा जबाबदार आहे, किंवा एखाद्या गोष्टीला स्त्री जेवढी जबाबदार आहे तेवढाच पुरुष सुद्धा जबाबदार आहे. दोघांनाही समान वाटा मिळाला पाहिजे सगळ्याच गोष्टीत. तिनं त्या सत्यशोधक चळवळीमध्ये असताना महात्मा फुलेंच्या चळवळीतल्या ताराबाई शिंदेंनी अतिशय परखडपणानं मला वाटतं त्या काळामध्ये मांडणी केलेली होती. पण असो, तुम्ही सगळ्यांनी देशाच्या विकासात जे महिलांचं योगदान आहे ते फार चांगल्या पद्धतीने मांडलं. स्वातंत्र्य त्याचे आपल्याला 2 खंड करता येतील, एक स्वातंत्र्यपूर्व आणि दुसरा स्वातंत्र्योत्तर कालखंड. म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडातलं बघितलं तर इंदिरा गांधीपासून तुम्हाला आजच्या कल्पना चावलापर्यंत मगाशी बोलले कोणीतरी, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मांडता येतील. समाजकारण असेल, राजकारण असेल, धर्मकारण असेल, अर्थकारण असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, असं एकही क्षेत्र असं नाही की तिथं आज महिला नाही. आपल्याला माहिती असेल कल्पना सुरोज नावाची मुंबईमधली बुद्धिस्ट महिला, एक साधीशी महिला, पण आज करोडो रुपयांचा ती बिझनेस सांभाळताना दिसते आहे. तिच्यामध्ये सुद्धा तेवढी क्षमता आहे. स्त्रिया सुद्धा काही कमी नाहीत आणि स्त्रियांचं देशाच्या आज ती कितीतरी करोड रुपयांचा टॅक्स सरकारला भरती आहे. म्हणजेच काय तर देशाच्या विकासामध्ये अनेक महिलांचं योगदान आहे. तुम्ही महिलांची काही नावही घेतली आणि खरं तर छान पद्धतीनं ती मांडणी होईल पुढे तुमच्याकडून निश्चितपणानं. मुद्दे तुम्ही हे सगळे मांडा, फक्त मी तुम्हाला समजेल तेवढंच मी बोलतोय, बाकीचं आगावचं मी काही बोलत नाही. आणि म्हणून हा दुसरा विषय सुद्धा चांगला तुम्ही तुमच्या पातळीवर फार छान पद्धतीनं मांडला. नंतर पाण्याच्या संदर्भात मला वाटतं देशाच्या विकास संस्कृतीनं जलसंवर्धन काळाची गरज कशी आहे ते चांगल्या पद्धतीने खरं तर तिनं मांडलं. त्याचं एक वाक्य फार महत्वाचं होतं की जल म्हणजे जीवन आहे, पाणी हे जीवन आहे आणि ही पाणी हे जीवन आहे. आणि आज त्याचा प्रत्येक आज का हा प्रश्न उपस्थित व्यासपीठाला व्हावा किंवा असा विषय का आपल्या पुढे मांडावा की जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. पूर्वी काय असं काही विषय नव्हते, पण आताच का निर्माण व्हावा. याचा अर्थ असा की आज पाण्याचं दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आज पाणी का वाचवलं पाहिजे, कशा पद्धतीने वाचवलं पाहिजे, पाण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत. तर
हे त्याच्यामध्ये थोडंसं यायला हवं होतं. खरं तर बाबासाहेब मजूर मंत्री असताना बाबासाहेबांनी दामोदर प्रकल्पाची निर्मिती केलेली आपल्याला दिसते. कोशी नदीच्या संदर्भातला असेल, दामोदर व्हॅली प्रकल्प असेल, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाण्यासाठी बऱ्याच गोष्टी बाबासाहेबांनी सुरुवातीपासूनच दूरदृष्टीनं सांगण्याचा प्रयत्न केला होता. आज पाणी का वाचवलं पाहिजे? आज पाणी आपण बघतो टँकरनी ग्रामीण भागामध्ये आज पाणी आहे की नाही? बरोबर, आपल्याला सुद्धा आज दिवसाड पाणी आहे. पाणी जलसंवर्धन आज काळाची गरज काय? आज काही राष्ट्रांमध्ये बघितलं तर तिथं आंघोळीला सुद्धा पाणी वापरू दिलं जात नाही. वर्तमानपत्र तुम्ही वाचता की नाही? मध्यंतरी आलं होतं एका देशामध्ये पाणी सुद्धा आंघोळीला दिलं जात नाही. पाणी वापरलं तर त्याला शिक्षा आहे. म्हणजे आपल्याकडं एवढं पाण्याचं अजून दुर्भिक्ष नाही, पण येऊ शकतं. पाण्याची पातळी आज फार खाली गेलेली आहे. कदाचित पुढच्या पिढीला जर पाणी टिकवून ठेवायचं असेल तर या गोष्टी आपल्याला संवर्धन करावं लागेल. मला वाटतं तुम्ही नंतर पुढं या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं अभ्यासात सांगाल. चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळेजणच बोललाय आणि भूमीनं पण सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल छान मांडणी केलेलीच आहे. मला वाटतं याच्यावरती सगळ्याच विषयावर सखोल फार वेगळ्या पद्धतीनं पण मांडणी आणि चर्चा होऊ शकते. परंतु तुमच्याकडं तुम्ही वाचा पुस्तकं, थोडी थोडी गोष्टी पुस्तकं आहेत. तुम्ही जर का ती वाचली थोडी थोडी किंवा वर्तमानपत्र जरा वाचत जा. वर्तमानपत्र वाचलं तरी तुम्हाला हे कळेल, बरोबर. आणि म्हणून तुम्ही जर का वाचलं तर तुम्हाला हे सगळं सोपं जाईल. निबंध लिहिणं सोपं जाईल, वक्तृत्व करणं सोपं जाईल. कारण ह्या सगळ्या कला आहेत, आपली मतं मांडायची असतात. आणि मला वाटतं भावी आयुष्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं मांडता येतील. तुम्हाला सगळ्यांना मी पुढच्या सगळ्या स्पर्धांसाठी शुभेच्छा देतो. चांगल्या पद्धतीचं पाठांतर करत जा, वाचन करीत जा आणि आपलं मत मांडताना कधीही घाबरायचं नाही. कारण एकाचं मत दुसऱ्याचं असतं असं नाही. अनेकांची वेगवेगळ्या एकाच विषयावर अनेकांची वेगवेगळ्या पद्धतीची मतं असतात आणि म्हणून आपण आपलं मत मांडायला कधी मागं पुढं बघायचं नाही. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला पुढच्या सगळ्या कामासाठी आणि पुढच्या सगळ्या स्पर्धेसाठी आणि शालेय जीवनासाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी मी थांबतो. मला या ठिकाणी परीक्षक म्हणून आपण आमंत्रित केलं. मी विहाराचा खरं तर ऋणी आहे, आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, सर्वांना सविनय जय भीम. धन्यवाद.